अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम या बिलावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण नमूद केलं आहे की उपरोक्त 10 वर्ष याचा व 15 वर्ष कालावधी समाप्त झाल्यानंतर खरेदी करता प्रलंबित खटले हे जमीन एकत्रित करणे। तर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी उजनी धरण आहे। उजनी धरणासाठी भूसंपादन केलेली जमीन ती अनेक वर्षापासून ती पाण्यात गेली नाही आणि मग 600 हेक्टर जमीन त्या ठिकाणी त्या नदीपात्राच्या साईडला आहे आणि मग त्याच्यावरती ते शेतकरी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जमीन कसतायत। ते कुळ म्हणून आता त्यांना 30-30 वर्ष झाली आणि मग या कायद्याचा आधार घेऊन आपण यांची 10% रक्कम त्यांच्याकडनं भरून, आपण जसं याच्यामध्ये उल्लेख केला आहे की 10% रक्कम अदा करून ती जर ह्या सगळ्या जमिनी या कुळ वहिवाटीमध्ये त्या पुन्हा मूळ शेतकऱ्याला माघारी दिल्या तर त्या ठिकाणी ह्या कायद्याचा उपयोग होईल। आणि मग अनेक त्या ठिकाणी कुळ वहिवाट, अनेक त्या ठिकाणी गावगावात वांदे आहेत, वाद विवाद आहेत की कुळाची जमीन आहे, मूळ मालक यांच्यात वाद, केसेस, आणि मग अशा केसेसला त्या ठिकाणी अनेक वर्ष केसेस लढत असताना आता आपण त्या ठिकाणी मुदत त्या 10ची 15 वर्ष केली का तर काही कारणामुळं, आणि मग आता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अधिकार त्या ठिकाणी आपण पुन्हा राज्य सरकारकडे आणलेत आणि राज्य सरकारची परवानगी असल्याशिवाय त्याला पुन्हा त्या ठिकाणी कायदा होणार। मग याच्या माध्यमातून आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद एकदम चांगला अधिकारी आहे, त्यांच्यासारखा प्रामाणिक अधिकाऱ्याला जर हे काम दिलं तर ते तिथल्या तिथं जिल्ह्याच्या लेवलवर अनेक कामं त्या ठिकाणी होतील। उद्या त्यांचं प्रमोशन झाल्यावर तेच कुमार आशीर्वाद इथं येणार आहेत, इथं सेक्रेटरी होणार आहेत आणि ती फाईल इथं हाताळणार। त्याच्याऐवजी आजच जर त्यांना हाताळायला दिली, विकेंद्रीकरण झालं तर तिथं आज चांगले जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे। तसं अनेक ठिकाणी जिल्ह्यात देखील या जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकार असले पाहिजे। तर हा विलंब, आत्ता आपण विलंब झाला आहे म्हणून त्याला मुदत 3 वर्ष या ह्याच्यामध्ये दिली आहे आणि मग परत विलंब का होणार नाही का तर त्यानं मंत्रालयाचे खेपे मारायच्या, पुन्हा फायलीवर आणायच्या, वरनं खाली न्यायच्या आणि परत जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वसंमतीनं पुन्हा तिथंच वाटप करायचं। तर ही अट काढावी जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम म्हणून आपण बघितलं जातं। याचबरोबर जे आमचे उजनी धरणाच्या कडेचे जे 80 हेक्टरपेक्षा जास्त मोठे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला या कायद्याचा उपयोग होईल, जेणेकरून यांचे सातबारे यांच्या नावावर होतील। आज त्यांच्या नावावर सातबारे नाहीत, जमिनी अनेक वर्ष कसतायत, त्यांना कर्ज मिळत नाही आणि मग कुळ वहिवाट असल्यामुळं कुळ वहिवाटीच्या नावाखाली त्यांना कुठल्याही बँकेत कर्ज मिळत नाही। त्याच्यावर बांधकाम करायचं तर बांधकाम परवाना मिळत नाही। भीमानगर त्या ठिकाणी आमच्या इथं रांजणी भीमानगर, अध्यक्ष महोदय बोलू द्या, अध्यक्ष महोदय बेल मारा, आज अध्यक्ष महोदय, आज माझ्या तिथं रांजणी आणि भीमानगर त्या ठिकाणी गाव आहे ते त्या ठिकाणी वसलंय, आज 30-40 वर्ष बसलंय आणि त्या ठिकाणी काय झालं अध्यक्ष महोदय, बंगले बांधलेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज लोक राहत आहेत, तिथं शाळा आहे, त्या ठिकाणी लोकांची रोखवस्ती आहे। आज 1-1 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय आणि आता आपण सरकारने त्याला नोटिसा दिल्यात की तुम्ही कुळाने बाहेर काढा, पण बाहेर काढता येणार नाही। या कायद्याचा आधार घेऊन 10% रक्कम त्या ठिकाणी भरून घ्यावी जेणेकरून यांच्या नियमित होतील। नियमित झाल्यामुळं या रांजणी असेल, भीमानगर असेल, अनेक आमची जी गावं आहेत, सुरली असेल, शिराळा असेल, या गावाचा मुख्य प्रश्न आहे कुळ वहिवाटीच्या जमिनी। आज 600 हेक्टर जमिनीचा विषय, तिथं आज आमची लोक त्या ठिकाणी आत्महत्या त्या ठिकाणी करायची वेळ आली आहे। नोटिसा सरकारच्या आल्यात, कुळ वहिवाट आहे, तुम्ही बाहेर काढा। आज त्या माध्यमातून त्या 2 लोकांना त्या ठिकाणी हबक्यानं, अटॅकनं त्या ठिकाणी वारलेत। म्हणून आमची विनंती आपल्याला आहे की याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी अधिकार राहावे आणि जिल्हाधिकाऱ्यांना कालमर्यादा घालून द्यावी की हे कुळ कायद्याचे ज्यावेळेस 10% रक्कम भरल, त्याची प्रोसेस करल, त्यावेळेस त्यांना 2 महिन्यात 3 महिन्यात ती जागा त्यांच्या नावावर केली जाईल, जेणेकरून त्यांना त्याची कसता येईल, त्याच्यावर कर्ज मिळेल, त्याचा उदरनिर्वाह होईल। आज एखाद्या मुलाला त्या ठिकाणी लग्न जमवायचं असेल तर त्याच्या घरचे विचारतात त्याला तुम्हाला जमीन किती आहे, आणि मग लग्न जमवत असताना आता या जमिनीवर कुळ कायद्याचा बोज आहे आणि इतर हक्कात आम्ही नाव आहे, तर अशा वेळी त्या मुलाला मुलगी सुद्धा दिली जात नाही। तर त्याच्यामुळं ते जर सातबारा त्याचा झाला, वर्ग 1चा सातबारा आपण यामध्ये नमूद केला, 1चा झाला तर त्या ठिकाणी माझ्या त्या सगळ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल। ह्या कायद्याचं त्या ठिकाणी मी स्वागत करतो। या कायद्याच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून या आमच्या शेतकऱ्याला देखील या कुळ कायद्यामधनं
त्या ठिकाणी मार्ग लागावा आणि माझी जी सुरली, शिराळा, रांजणी, भीमानगर ही जी गावं आहेत इथं अनेक वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे, तो या कायद्यामुळं त्या ठिकाणी सुटेल. ज्या कारणासाठी जागा घेतली आहे त्या कारणासाठी वापरली नाही तर ती त्या शेतकऱ्याला परत केली पाहिजे, हा कायदा आहे. आणि मग यानुसार कुळू म्हणून त्याच शेतकऱ्याला ती जमीन परत मिळेल, त्यांना मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळेल. कारण 2 एकर 4 एकरवाले शेतकरी आहेत, खूप मोठे शेतकरी नाहीत की ज्याचं 100-50 एकर आहे. 2 एकर 4 एकरवाले आहेत, त्याच्यात जरशी जनावरं आणि अशा परिस्थितीत ह्यांच्या जमिनी जर काढून घेतल्या तर त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होतोय. त्यांच्या अन्यायाला त्या ठिकाणी ह्या कायद्यातनं आपण आज कायदा करतोय तर त्यांना सगळ्यात खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला पाहिजे. आमची लोक हवालदिन झालीत, या माध्यमातून आंदोलन व्हायला लागलीत. शेतकरी संघटना आज आम्ही विखे पाटील साहेबांकडे बैठका घेतल्या आणि मग ही कुळ कायदा हा ज्यावेळेस महाराष्ट्र कुळ कायदा शेतजमीन होतोय याच्यातून आमच्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला पाहिजे. ह्या शेतकऱ्याचे उतारे वर्ग 1ची जमीन होऊन त्यांच्या नावावर झाले पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी तो हक्क त्यांच्या सगळ्या अबाधित राहून त्यांची घरं कायम झाली पाहिजे, त्यांचे शेती, त्यांची जनावरं, त्यांचे गोटे ते सगळं नियमित होईल. यामुळे या कायद्याचं स्वागत करतो. आणि काही त्रुटी आहेत जे आमचे कलेक्टर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत यांच्यासारख्याला जरी जबाबदारी दिली तर तात्काळ त्यांच्या नावावर त्या जमिनी करून देतील. जमिनी केल्यामुळं हा प्रश्न खूप मोठा मार्गी लागेल, संघर्ष टळेल. हे या निमित्तानं समर्थन करून मी आपली बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.